अयोध्येला वसलेल्या रामलल्लाने कोणते दैवी दागिने आणि कपडे घातले आहेत, जाणून घ्या त्यांचे महत्त्व. श्री स्वामी समर्थ. लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. भगवान श्रीरामांचे अयोध्येत आगमन झाले आहे. देशभरात उत्सवाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातील आणि जगभरातील हिंदूंसाठी आजचा दिवस दिवाळीपेक्षा कमी नाही. प्रभू रामाच्या बालरूपाची पहिली झलक पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले आहेत. सजवलेल्या मूर्तीमध्ये भगवान 5 वर्षाच्या बालरूपात दिसत होते. रामलल्ला कपाळावर टिळक लावून सौम्य मुद्रेत दिसत आहे. दिव्य आभूषणे आणि वस्त्रांनी सजलेल्या रामलल्लांच्या चेहऱ्यावरचे हास्य भाविकांचे मन मोहून टाकते. रामलल्लांच्या दागिन्यांची आणि कपड्यांबाबत माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या अधिकृत ट्विटरवर अकाउंटवरून देण्यात आली आहे. प्रभू श्रीरामाच्या नव्याने बांधलेल्या मूर्तीची वैशिष्ट्ये सविस्तर जाणून घेऊया. वरचा मुकुट. उत्तर भारतीय परंपरेनुसार प्रभू श्रीरामाच्या शिखरावरील मुकुट सोन्याचा आहे, ज्यामध्ये ते माणिक, पन्ना आणि हिऱ्यांनी नटलेले आहेत. मुकुटाच्या मध्यभागी भगवान सूर्याचे चित्रण केले आहे. तसेच मूर्तीच्या उजव्या बाजूला मोत्यांच्या ताराही लावण्यात आल्या आहेत. दररोज अध्यात्मक विषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. कुंडल. मुकुट आणि मुकुटसारख्याच डिझाईनमध्ये परमेश्वराच्या कानाचे दागिने बनवलेले गेले आहेत, ज्यामध्ये मोराच्या आकृत्या बनविल्या जातात आणि ते सोने, हिरे, माणिक आणि पाचू यांनी देखील सजवलेले आहेत. हार. गळ्यात अर्ध्या चंद्राच्या आकारांच्या रत्नांनी जडवलेल्या हाराने सजावट केली जाते, ज्यामध्ये मंगळाचे प्रतिनिधित्व करणारी फुले अर्पण केली जातात आणि मध्यभागी सूर्यदेवाचे चित्रण केले जाते. सोन्याचा हा हार हिरे, माणिक आणि पाचू यांनी जडलेला आहे. गळ्याखाली पाचूच्या तारा लावल्या आहेत. कौस्तुभमणी. कौस्तुभमणी हे भगवंताच्या हृदयात विराजमान आहे, जे मोठ्या माणिक आणि हिऱ्यांच्या अलंकाराने सजवलेले आहे. भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार हृदयात कौस्तुभमणी धारण करू शकतात, असे हे शास्त्र आहे. म्हणूनच तो परिधान केला गेला आहे. पदिक. पदिक हा गळ्याच्या खाली आणि नाभीच्या वर घातला जाणारा हार आहे, ज्याला देवतेच्या सजावटीत विशेष महत्त्व आहे. हे पॅडिक 5 अडकलेले हिरे आणि पन्ना लटकन आहे, ज्याच्या खाली एक मोठे सुशोभित लटकन ठेवले आहे. वैजयंती किंवा विजयमाळ. हा परमेश्वराने परिधान केलेला सोन्याने बनवलेला तिसरा आणि सर्वात लांब असा हार आहे, ज्यामध्ये काही ठिकाणी माणिक ठेवलेले आहेत. ते विजयाचे प्रतीक म्हणून परिधान केले जातात. ज्यामध्ये वैष्णव परंपरेची सर्व शुभचिन्हे आहेत. सुदर्शन चक्र, पद्मपुष्प, शंख आणि मंगल कलश चित्रित केले आहेत. तसेच कमळ, पारिजात, कुंड, चंपा आणि तुळशी या देवतेच्या आवडत्या 5 प्रकारच्या फुलांनी सजावटही करण्यात आली आहे. कमरेमध्ये कांची किंवा कंबरे. भगवान मकराला रत्नांनी जडलेला कमरा धारण केला आहे. सोन्याने बनवलेल्या त्यावर नैसर्गिक सूक्ष्म खुणा आहेत आणि हिरे, माणिक, मोती आणि पाचू यांनी सुशोभित केलेले आहे. त्यात पवित्र्याची अनुभूती देण्यासाठी 5 लहान घंटागाड्याही बसवण्यात आल्या आहे. या घंटांवर मोती, माणिक आणि पाचूचे तारही लटकलेले आहेत. भुजबंद किंवा अंगद. सोन्याने आणि रत्नांनी जडलेला भुजबंद परमेश्वराच्या दोन्ही भुजांवर धारण केलेला आहे. कंगन किंवा कंगन. दोन्ही हातांना रत्नांनी जडवलेल्या सुंदर बांगड्या घातल्या जातात. अंगठ्या. डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांच्या अंगठ्या रत्नांच्या अंगठ्यांनी सुशोभित केल्या आहेत, ज्यातून मोती लटकलेले आहेत. छडा आणि पैंजनिया. छडा आणि पैंजनिया हे पायात घालतात. पैंजणी ह्या सोन्याच्या असतात. सुवर्ण धनुष्य. भगवान रामाच्या उजव्या हातात सोन्याचे धनुष्य आहे, ज्यामध्ये मोती, माणिक
आणि पाचू लटकलेले आहेत. तसेच उजव्या हातात सोन्याचा बाणसुद्धा घेतलेला आहे. वनमाला हस्तकलेला वाहिलेल्या शिल्पमंजरी संस्थेने तयार केलेल्या भगवंताच्या गळ्यात रंगीबेरंगी फुलांच्या आकृतींचा हार यावेळी घालण्यात आला आहे. मंगल टिळक भगवान रामाचे पारंपरिक मंगल टिळक त्यांच्या कपाळावर हिरे आणि माणिकांनी बनवलेले आहेत. सुवर्णमाला कमळाच्या खाली सोन्याची माळ आहे, जी भगवंताच्या चरणी सजवली जाते. लहान मुलांसाठी खेळणी श्री रामलल्ला हे 5 वर्षाच्या मुलाच्या रूपात त्या ठिकाणी विराजमान आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर चांदीची खेळणी पारंपरिक पद्धतीने खेळण्यासाठी ठेवण्यात आली आहे. यात खडखडाट, हत्ती, घोडा, उंट, खेळण्यांची गाडी आणि वरचा समावेश आहे. सोन्याचे छत्र भगवान रामाच्या आभाळावर सोन्याचे छत्र आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.